जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। जयासी ब्रह्मादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती। असो प्राणी मंदमते, तेही गणेश चिंतावा श्रीराम। श्री समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील गणेश स्तवन चिंतनाचं आपण इथे करत आहोत आणि ते चिंतन करत असताना त्या चिंतनातून समर्थ आपल्या समोर या गणेशाच्या उपासनेचं फळ आपल्या समोर ठेवता आहेत। उपासनेचं फळ काय असावं, नामस्मरणाचं फळ काय असावं, अध्यात्माचं फळ काय असावं, तर मला असं वाटतं की कोणत्याही फळाची अपेक्षा नसणं हेच उपासनेचं खरं फळ असतं। कोणत्याच साधनेचं फळ आम्हाला मिळू नये, कारण समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलं ना, झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ। निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम। या विचारांचा आणि इथे खूप साधर्म्य असा प्रकारचा आहे आणि ते साधर्म्य आहे म्हणूनच हे सांगितलं की झाले साधनाचे फळ। साधनाचं फळ काय असावं, साधनेचं कोणत्या फळामध्ये रूपांतर व्हावं, किंवा साधना झाल्यानंतर फळाची अपेक्षा असणारी वृत्ती अंतःकरणामध्ये असावी का, तर नसावी, ती वृत्ती नसावी। फळ मागण्याची इच्छा, मी नेहमी सांगतो की मागावंसं वाटणं हा स्वभाव धर्म आहे, पण काहीच मला नको हा वृत्तीचा धर्म झाला पाहिजे। तो आमच्या वृत्तीमध्ये ते तशा प्रकारची आमची निर्माण होण्याची आवश्यकता असते। म्हणून संतांची वृत्ती ही त्या प्रकारची आहे। संत म्हणून त्यांना संत असं म्हणतात। करी वृत्ती जो संत तो संत जाणा। गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की रामाजवळ काहीच मागू नका। एक भक्त होता, म्हणाले असं कसं काय, रामाजवळ गेलं की काहीतरी मागावंसं वाटतं आणि मागायची इच्छा होते, मागणं काय चुकीचं आहे का? फक्त म्हणाले महाराज काय मागावं ते मागा, सांगा। रामाजवळ गेल्यानंतर काय मागावं ते सांगा म्हटल्यानंतर महाराज असं म्हणाले की रामाजवळ गेल्यानंतर तू रामाला मागू नकोस असंच माझं सांगणं आहे, पण तरी सुद्धा तुला जर काही मागायचीच इच्छा होत असेल, एवढंच फक्त रामाला सांग की रामा, माझ्यामध्ये मी तुला बघितल्यानंतर किंवा दर्शन घेतल्यानंतर मागण्याची इच्छा मारून टाक, मागण्याची वृत्ती संपवून टाक, वृत्तीतला मागण्याचा भाव संपवून टाक। आणि वृत्तीतला भाव, मागण्याचा भाव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ती वृत्ती स्थिर होत नाही। लक्षात ठेवा, आपण वृत्ती जागी होणं आणि वृत्ती स्थिर होणं, वृत्ती निर्माण होणं आणि वृत्ती शांत होणं, वृत्ती जागी होऊन ती कार्यरत राहणं आणि ती जागी झालेली वृत्ती पुन्हा शांत होणं हे फार महत्वाचं असतं। कार्य करण्याची वृत्ती मनामध्ये निर्माण व्हावी ना, चांगलं आहे, पण कार्य करण्याची वृत्तीच आमची जर सतत जागी असेल आणि आम्ही जर त्या कार्यामध्येच निमग्न होऊन गेलेलो असू, तर समर्थ म्हणतात, अरे बाबा, तू बाहेरचं सगळं कार्य करशील खरा, पण तुझ्यामध्ये असणारं चैतन्य जे आहे त्या चैतन्याच्या दिशेनं तू केव्हा वाटचाल करणार आहेस? वयाची अशी काही वर्ष निघून गेली, आता तू वयसा तरी निघून गेली बाबा। झाले साधनाचे फळ सांगत असताना संसार सफल झालेला आहे, सुफळ अशा प्रकारचा संसार झालेला आहे। हे केव्हा समजलं, हे केव्हा समजतं,
निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. हे सगळं झाल्याशिवाय निर्गुण परब्रह्म जे आहे, हे निर्गुण परब्रह्म अंतरामध्ये स्थिर होत नाही. आणि ते स्थिर होण्यासाठी समर्थांनी इथे वर्णन केलं की बाबा असं आहे, अरे ज्या गणेशाला, ज्या देवतेचं वर्णन किंवा ज्या देवतेमध्ये ब्रह्मादिक सुद्धा त्या ठिकाणी त्याला वंदन करतात, तुझं काय घेऊन बसलास? मी एकानं त्या देवाला, गणेशाला वंदन केलं नाही म्हणून काय बिघडणार आहे? त्याला ब्रह्मादिक देव वंदन करतात, त्या देवतेचं काही बिघडत नाही. संतांनी एवढे विचार लिहून ठेवले, पण संतांचे विचार वाचलेच नाहीत, संत विचारायलाही येणार नाहीत. कारण त्यांनी ते विचार देऊन झालेले आहेत, त्यांच्याजवळचं दातृत्व त्यांनी परिपूर्णतेनं पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे तू एकट्यानं जरी देवाला मानलं नाहीस, तू देवाचं दर्शन जरी घेतलं नाहीस, तरी त्या गणेशाला ब्रह्मादिक देव सुद्धा वंदन करतात. ते मानव बापुडे किती, त्या मानवाची काय किंमत आहे? यकिंचित, अशा प्रकारचं यकश्चित त्याला किंमत नाही. आणि अशा माणसाच्या, अशा मानवाच्या दर्शनानं तो काही प्रसन्न होईल आणि नाही नमस्कार केला तर देवता रागवेल, असं काहीही घडणार नाही. देवता रागवण्याचा आणि देवता निराश आणि नाराज होण्याचं, काही काही लोक म्हणतात अहो ते देव आज नाराज झालेले आम्हाला दिसत आहेत. अरे तू देवापेक्षा मोठा झाला का? देव नाराज होतील. कशामुळे देव नाराज होतील? तू नाराज आहेस म्हणून तुला देव नाराज वाटतो, तू निराश आहेस म्हणून तुला देवतेचं रूप निराश वाटतं. कारण देवतेचं रूप जोपर्यंत तो बाहेर बघतोस तोपर्यंत तुला ते निराशेच वाटणार. तो आतमध्ये पाहायला शिक. म्हणून असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा, समर्थ म्हणाले. अशा मंदमतीनं सुद्धा, ज्याची मंदगती आहे, ज्याची मतिमंदता ज्याच्याकडे आहे, त्यांनी त्या गणेशाचं चिंतन करावं, गणेशाचं वंदन करावं गणेशाला, आणि गणेशाच्या स्मरणाचा आनंद घेत राहावा. असं हे समर्थांचं समर्थ चिंतन आज आपण इथे श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.